नमस्ते. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो चाळीसगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर प्रसाद वाघजी, जे मागच्या 5-6 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. बेसिकली पुण्या मुंबईतले शिक्षण घेऊन सुद्धा पुन्हा ते आपल्या गावी परत आले आणि त्यांनी असं ठरवलं की जी डेव्हलपमेंट आहे किंवा आपल्या शिक्षणाचा उपयोग येतो आपल्या गावासाठी व्हावा, आणि त्यामुळे पुन्हा त्यांनी चाळीसगावमधनं सुरुवात केली आहे. त्यांच्या शिक्षणाला आता बिल्डर डेव्हलपर म्हणून सुद्धा ते नावारूपाला येत आहेत आणि मध्यमवर्गीयाचं एक जे स्वप्न असतं घराचं, आपल्या हक्काचं घराचं, तेही ते त्या माध्यमातून पूर्ण करण्याचं काम करतायत. या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. थेट आपण गप्पांना अशी सुरुवात करूया की थोडंसं तुमचं बॅकग्राऊंड, एज्युकेशनल बॅकग्राऊंड कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा इन्स्पिरेशन कोण होतं? का मित्र म्हणाले की आम्ही पण इकडेच ऍडमिशन घेतोय, तू पण चल, तर कशी होती ती सुरुवात? सगळी ती आम्हाला स्टोरी ऐकायची आहे तुमच्याकडनं. शिक्षण तर माझं चाळीसगावलाच झालंय. एबी हायस्कूलला 10वी पर्यंतचं शिक्षण घेऊन मग मी डिप्लोमाचं ऍडमिशनसाठी मुंबईला गेलो. भगुबाई मोफतलाल विलेपार्लेला कॉलेज असल्यामुळे तिथे ऍडमिशन घेतलं. त्यानंतर ग्रॅज्युएशनही सुद्धा तिथे मुंबईतच केलं. आणि राहिली स्टोरी सिव्हिल का घ्यायची, ती थोडी इमोशनल स्टोरी आहे ऍक्च्युअली. नक्की. आईचं स्वप्न होतं की स्वतःचं घर करावं. त्यामुळे आई आणि वडिलांनी आय वॉज इन 7th स्टँडर्ड when they book a row house type house. बट वडिलांचं सर्व्हिस गव्हर्नमेंट असल्याने त्यांचं ते झालं नाही स्वप्न पूर्ण त्यावेळेला. आहे ना, लेडीजचं असतं काही, आपलं जर काही मनासारखं झालं नाही तर ब्राह्मणांना भेटायचं, याला भेटायचं, त्याला भेटायचं. तसंच आई आणि वडील ब्राह्मणांना भेटले तर एक ब्राह्मणांनी असंच आईला सांगितलं की तुमच्या नावावर एक घर होणं हे पॉसिबल नाहीये, तर तुम्ही काही ट्राय करू नका ते स्वतःच्या घराचं, तुम्हाला तुमचं आयुष्य हे रेंटवर वगैरे असंच करावं लागेल. मग ते असं थोडं डोक्यात आलं की अरे असं कसं, म्हणजे कोणी आपल्या भविष्याचं कसं ठरवू शकतंय ना. मग 7वी 8वी असताना असं त्यावेळेसपासूनच डोक्यात होतं की घरं कसे बांधले जातात, कोण बांधतं, ते इतकी कॉस्टली का असतात, या पद्धतीने सगळं वाटचाल चालली. मग 10वीत पासआउट झाल्यानंतर घरच्यांना सांगितलं की करायचं तर बी सिव्हिलच करायचं मला. मग तसं ऍडमिशन घेऊन पुढेच सगळा प्रवास सुरू झाला. क्या बात आहे. आणि आईचं स्वप्न तुम्ही एका अर्थानं साकार करण्याचं, जिथे ज्या आईला वाटत होतं की आपलं एक घर असावं, तर आता त्यांचा मुलगा लोकांची अनेक घरं बांधतोय, त्यामुळे तिला एक वेगळा आनंद होत असेल. आणि मला नेहमी असं वाटतं की ज्यांच्या मनगटात ताकद असते ते तळातावरच्या रेषांवर भविष्य नाही शोधत. म्हणजे स्वतःचं भविष्य आपण स्वतःच बनवू शकतो, आपण कोणी सांगितल्याप्रमाणे आपलं नाही होऊ शकत. नक्की होऊ शकतं. आता येऊया या क्षेत्रातल्या काही काय म्हणतो आपण प्रश्नांकडे किंवा तुमच्या व्ह्यूजकडे. पण त्यातला पहिला एक महत्वाचा आहे, जेव्हा शिक्षण घेतल्यानंतर जी स्वतःची वैयक्तिक पहिली साईट केली, तर तो अनुभव कसा होता? कारण की बऱ्याचदा असं होतं की मग पुस्तकातलं इथं काहीच नाहीये हे आपल्याला तिथं गेल्यावर कळतं. कधी कधी एखाद्या लेबरकडनं पण एखादा प्रश्न येतो आणि आपल्याला उत्तर माहित नसतं. तर तो सगळा अनुभव कसा होता, पहिला प्रोजेक्टचा अनुभव? ऍक्च्युली ज्या वेळेस फर्स्ट टाइम आलो, मी कोविडच्या आधी मुंबईतच होतो. बीपी सांगली ग्रुप आहे नाशिकला, तर त्यांच्या साईट्स घाटकोपरला साईट चालू होती. तिथे मी जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष माझं वर्किंग तिथे इम्प्रूव्ह केलं. त्यानंतर कोविड पिरियड मध्ये 6 महिन्याचा पहिला एक गॅप आला. त्यावेळेला ऑलमोस्ट सर्व साईट जे क्लोज झाल्या. त्यानंतर मी चाळीसगावला आलो. चाळीसगावला येऊन मी पहिला जो प्रोजेक्ट सुरू केला तो सिंगल बंगलोजचा होता. 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट परचेस करून तो पूर्ण रिडेव्हलप करायचा होता. त्या पद्धतीने वाटचाल करताना स्ट्रगल तर खूप झाला, कारण मार्केट नवीन होतं. नंतर मटेरियल कुठून घेण्यापासून सुरुवात होते ऍक्च्युली. त्या पद्धतीने सगळं करत करत लोकांच्या ओळखी झाल्या. सगळं तसं बघायला गेलं तर अवघडच होतं. बरोबर. खूप स्ट्रगल झाला त्यावेळेला. माझी पहिली साईट सेल करायलाच तो बंगलो मला 8 ते 9 महिने लागले रेडी झाल्यानंतर. जर असा तो सगळा पहिला अनुभव होता, वेगळा असतो कायम, आणि तो कायम आठवणीत राहतो एक प्रकारे. आज दुसरं असं आहे की या क्षेत्रात आता काम करताना तुम्हाला जाणवलं असेल की या क्षेत्रामध्ये अप्रशिक्षित किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, आणि अशा लोकांना काही महत्वाची जबाबदारी दिली तर बऱ्याचदा दुर्घटना सुद्धा होऊ शकते. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? ऍक्च्युली जो कॉन्ट्रॅक्टर वर्ग असतो त्यातले 60 ते 70% हे नॉन टेक्निकलच असतात. खूप 20 ते 10% असे कॉन्ट्रॅक्टर्स ऍटलिस्ट डिप्लोमा तरी झालेले असतात. आता प्रत्येक वेळेला आपल्याला टेक्निकल माणूसच ऍज अ कॉन्ट्रॅक्टर मिळेल याचं काही सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही काय करतोय, प्रत्येक ज्यावेळेस आम्ही कुठला प्रोजेक्ट हँडल करतो त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टरला स्वतः, इव्हन तो टेक्निकल असो की नॉन टेक्निकल असो,
त्यांना स्वतः घेऊन पूर्ण गायडन्स करून प्रत्येक कास्टिंग वगैरेला स्टील डिझाईनला आम्ही स्वतः त्यांच्या सोबत असून तो पूर्ण काम करून घेतो. बरोबर. दुसरा तर रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करताय आणि आता बिल्डर म्हणून पण काम करताय, म्हणून हा प्रश्न आहे की बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे ओके आणि आम्हाला आता एवढ्याच बजेटमध्ये पूर्ण घर करून द्या. तर अशा वेळेला मग बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? ऍक्च्युली बघायला गेलं तर क्वालिटी हवं तर बजेटकडे बघावं लागत नाही. असं काय पॉसिबल नाही. जी 30 लाखाची गोष्ट आहे आपण बजेटमध्ये करायला गेलो ती 10 लाखात पण होऊ शकते. अशातला काही भागच नसतो. हा राहिला प्रश्न बजेटचा, तर आपण लोकांसाठी एक करू शकतो. जे फ्लोरिंग झालं किंवा जे इंटेरियरच्या गोष्टी असतात, पेंट्स, फर्निचर, इव्हन तुमचे लाईट्स, केबल, या गोष्टीमध्ये आपण लोकांना डिटेलमध्ये सांगू शकतो की ही स्पेसिफिक गोष्ट ही 30 रुपयाची आहे. तुमची कॉस्टिंग कमी करण्यासाठी आपण दुसऱ्या कंपनीत जरी गेलो तरी ती 2-3 रुपयाचा फरक पडणार आहे. बरोबर. म्हणजे जे घर 30 लाखाचं मिळतं ते आपण कॉस्टिंग जरी कमी केली त्याची तरी 2-3 लाखाचा फरक पडतो त्यामध्ये. आणि क्वालिटी आणि कॉस्टिंग हे खूप वेगळा विषय आहे, ते पॉसिबल नाही ते गोष्ट. बरोबर. आता एक वेगळा प्रश्न आहे, म्हणजे तुम्ही मूळचे इथले आहात, सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही पुन्हा इथं कामाला आलात आणि इंजिनियर आहात. अशा दोन्ही अँगल मधनं हा प्रश्न आहे. जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर किंवा ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे जर जळगावचा एक सर्वांगीण विकास आपल्याला करायचा असेल येणाऱ्या 10-15 वर्षात? तर काय वाटतं तुम्हाला? कुठल्या क्षेत्राला गेलं तर इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळ्यात मेन मोठं असतो कुठल्याही डेव्हलपमेंटसाठी. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणायला गेलं रस्ते वगैरेचं तर बरंचसं काम झालेलं आहे आपल्याकडे. दुसरी गोष्ट MIDC मध्ये थोडेफार कंपनीज वगैरे आले तर त्याने आमच्या लाईन मध्ये पण डेव्हलपमेंट होते. नवीन मुलं वगैरे जॉबला येतात. प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाचं असं मॅनिप्युलेट होऊन ते घर घेणार, म्हणजे जनरेशन चेंज होते. जॉब लागलं की एका सेक्टरवर अनेक सेक्टर अवलंबून असतात. बरोबर. इंडस्ट्री आल्या की म्हणजे सगळ्यांचाच ग्रोथ त्याने डेव्हलपमेंट नाही होतो. बरोबर. तर मग इंडस्ट्री आणि रस्ते हे जर दोन महत्वाचे मुद्दे पकडले तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं ह्या दोन्हीला थोडी गती देण्यासाठी? नवीन उद्योजकांना थोडा प्रोत्साहित करायला हवं. आता बघायला गेलं तर बँक्स जे असतात, आता मी जरी स्टार्टिंग पिरियड मध्ये असल्याना बँकेत गेलो तर मला ऍक्च्युली लोनला खूप प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे जे युथ असतात त्यांना लोन बिलो 30 जे असतात ना एज ग्रुपमध्ये त्यांना लोन्स प्रोव्हाइड नाही होत. त्यांचे जे काय बोलतो आपण रूल्स अँड रेग्युलेशन्स, बरोबर, ते इतके स्ट्रॉंग आहेत की 30च्या खालचे जे यंग बिझनेसमॅन्स आहेत त्यांना खूप ऑपॉर्च्युनिटी खूप कमी मिळते. तर त्याच्याकडे पण गव्हर्नमेंटने थोडं बघायला हवं. बरोबर, असं करायला पाहिजे. आता एक वेगळा कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग स्टील निवडता? पॅरामीटर्स म्हणजे काय, आपण फक्त इलेक्ट्रिसिटी चेक करतो, त्यांची प्रॉपर स्ट्रेंथ चेक करतो. साधारणतः 550 वगैरे ग्रेड आपण चॉईस करतो. बरोबर. आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय का कुठल्या प्रोजेक्ट मध्ये? आयकॉन स्टील माझे आता जे प्रोजेक्ट चालू आहे त्याचा आयकॉन मध्येच चालू आहे. बरं. हा, आता माझा G+5 चा जो प्रोजेक्ट चालू आहे 15 फ्लॅटचा, त्यात पण पूर्ण आयकॉन स्टील यूज होतं. मग आयकॉनच्या प्रॉडक्ट बद्दल तर तुम्ही सांगितलं, त्याची बाकीची खासियत बद्दल काय सांगाल? म्हणजे सर्व्हिस असेल, त्यांचा रेट असेल, अवेलेबिलिटी असेल, तर त्याबद्दल काय तुमचं मत आहे? तसं बघायला गेलं तर अवेलेबिलिटी लगेच होऊन जाते ते आयकॉन स्टीलची. म्हणजे जर मी आज ऑर्डर टाकली तर साधारणतः आठवड्याभरात मला डिस्बर्स होऊन जातो. बरोबर. आणि आता अगदी एक शेवटचा प्रश्न आहे, म्हणजे या क्षेत्रात जे तुमच्यासारखेच तरुण इंजिनियर्स येत आहेत, तुमचे पुढचे ज्युनियर्स येतात, मित्र येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सल्ला देणं म्हणजे काय, स्ट्रगल खूप आहे. स्वतः उभं राहून काम करून घेता हवं. बाकी तुमच्या स्किलवर सगळं डिपेंड करतं. काय कसं आपलं एज्युकेशन फील्ड वगैरे सगळं ते मिळून मिसळून जे होतं त्याने एक जनरेट होतं सगळ्या गोष्टी. त्यामध्ये तर ते इंजिनियर प्रसाद वाघ, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जसं आपण एखादी बिल्डिंग उभी करत असतो त्याच्यात जे काही कष्ट श्रम लागतात, स्ट्रगल लागतो, तसंच आपलं स्वतःचं करिअर सुद्धा जर सिव्हिल इंडस्ट्रीत तुम्हाला उभं करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मेहनतीचा पाया फार पक्का असणं फार गरजेचं आहे. आणि तो जर तुमचा असेल तर मग तुमची यशाची इमारत त्याच्यावर नक्की उभी राहील. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती, आता फक्त G+5 पर्यंत पोहोचलाय, हायराईज टॉवरची निर्मिती चाळीसगावमध्ये तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.